नियोजन कसं असावं, त्याचं संयोजन कसं असावं, या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळालेत. आणि एक महत्वाची मॅचला होती सुरुवात. पंचांचा येतोय ग्रीन सिग्नल. मॅच रफ अँड टफ. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज अगदी सातारा जिल्ह्याचा आयकॉन खेळ म्हणून त्याची ओळख आहे. अमर बामरस पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलाय आणि स्ट्राईक एंडला फलंदाज अतुल. एक छोटा पॅक बडा धमाका म्हणून त्याची ओळख आहे. असा मूर्ती लहान परंतु कीर्तिमान ज्याची ओळख आहे अतुल स्ट्राईक एंडला. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट केलाय अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये. पॉइंट रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र बॉलला ढकललंय. एक धाव मिळते एका धावेच्या मदतीने. धावपलकाचा श्री गणेश होतोय. अतुलने एका धावेने आपलं खातं ओपन केलंय आणि एका धावेने सायली टीमची मात्र सुरुवात झालेली आहे. दुसऱ्या बाजूला फलंदाज आहे तो सागर आहे, तो आता स्ट्राईक एंडला येईल. स्ट्राईक रोटेट झाले पहिल्या बॉलवरती. अमर बामरस पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन आलेला आहे. पुढचा बॉल फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवला आहे. गॅप आहे खूप मोठा, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेल का? हो पोहोचलेत. चांगली फिल्डिंग मी म्हणेन तिथे केलेली आहे, कारण आम्ही सातत्याने सांगत आलोय तुम्ही बॅटिंग आणि बॉलिंगच्या जोरावरती मॅचेस जिंकू शकत नाही, तुम्ही फिल्डिंगच्या जोरावरती देखील मॅचेस जिंकता. आणि त्याचं ज्वलंत उदाहरण आपल्याला पाहायला मिळालं. अगदी या बॉलच्या पाठीमागे 2 धावा वाचवलेल्या आहेत फिल्डरने. ज्या प्रकारचा बॉल टाकला होता हाफ ट्रॅकला त्याला फक्त दिशा दिली होती आणि डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये एक चांगली फिल्डिंग केली. 2 धावा मिळाल्यात सागरला आणि सागरनं देखील खातं ओपन केलंय 2 धावेने. अतुलने एका धावेने खातं ओपन केलंय, सागरने 2 धावेने खातं ओपन केलंय. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपलकावरती धावा आहेत 3 धावा. लीग पद्धतीचा हा फॉर्मॅट तुम्ही पाहताय. बॅकफुटला गेले, या बॉलला फक्त दिशा दिले. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये क्षेत्ररक्षक होते. फेकी अचूक दिशेला केली होती अगदी नॉन स्ट्राईकला. जसा बॉल आला तसा अमरने हातामध्ये घेतला, यष्ट्यांचा वेध घेतला आणि त्यानंतर मात्र आपण पाहिलं सिंगल धाव इथे प्राप्त केलेली आहे. मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहू शकाल ज्या पद्धतीने पॉवर प्लेचं षटक अमर बामरस घेऊन आले, ज्या प्रकारे ते बॉलिंग करतायत त्याच प्रकारे त्यांनी क्षेत्ररक्षण सजवलंय. फलंदाजाला जास्त मुभा देत नाहीये मोठे फटके खेळण्याचे आणि एक रणरीती आखून आणि षडयंत्र आखून मात्र इथे गोलंदाजी केली जाते. एक प्रभावित करणारा खेळाडू म्हणून अमर बामरस यांच्याकडे पाहायला मिळतो. जर्सी क्रमांक 28 आहेत. समोरच्या बाजूने अतुल आहेत. अतुल मोरे हा खेळाडू स्ट्राईक एंडला. छोटा पॅक बडा धमाका. ओहो, यावेळेला ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये, प्रोटेक्शन सजवलंय. डीप मिड विकेट रिजन मध्ये पकडली जाते कॅच आणि संपवला जातोय खेळ. अतुल मोरे यांचा पहिला धमाका वडगावच्या माध्यमातून पाहायला मिळालाय. अतुल माघारी. मैदानाच्या आतमध्ये अमर बामरसने शेवटच्या बॉलवरती आपले इरादे स्पष्ट केले. मोठा फटका खेळण्यासाठी अतुल मोरे यांनी अटॅक दाखवला, परंतु डीप मिड विकेट रिजन मध्ये प्रोडक्शन न अगदी चेंडू खाली आले. वेळेची अचूकता नव्हती मी म्हणेन. ताकदीचा वापर कमी पाहायला मिळाला, टायमिंग देखील कमी पाहायला मिळाला आणि डीप मिड विकेट रिजन मध्ये एक चांगला कॅच पकडलाय. इथे मात्र आणखीन एक कॅचची संधी उपलब्ध केली होती, परंतु यावेळेला कॅच ड्रॉप झाला. प्रयत्न चांगले होते. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 चेंडूंचा खेळ समाप्त झाला आणि 5 धावा धावपलकावरती आतापर्यंत लावलेले आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना सायली टीमने फटका चांगला आहे. ताकदीचा वापर. चेंडू हवाई मार्गाने सफर होत असताना काव कॉर्नर रिजन क्लिअर करत असताना हवाई मार्गाने चेंडू 6 धावांसाठी फरार. येतोय षटकार.
आतमध्ये काय फटका सजवलाय, ताकद, नजाकत, वेळेची अचूकता, सर्व काही या बॉलच्या पाठीमागे सागरच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. सागरच्या रनरमध्ये चेंडू आला होता, त्याला मात्र पार्किंग प्लॉटमध्ये पाठवलं. अमर बामरसवरती शेवटच्या बॉलवरती केलाय हल्ला बॉल. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 11 या अंकावरती. मैदानाच्या आतमध्ये पॉवर प्लेचं पहिलं षटक समाप्त झालंय. आता ओव्हर क्रमांक 2 ला होते सुरुवात. पॉवर प्लेचं षटक समाप्त झाल्यानंतर अगदी फिल्डिंग आता फैलावली जाईल. 6-5चा कन्सेप्ट तुम्हाला पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या आतमध्ये 6 खेळाडू आणि 30 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू. पहिलाच फटका, कॅचची माग पुन्हा एकदा केली होती. कव्हर रिजनच्या डोक्यावरतून चेंडू डीप मध्ये येतोय. तोपर्यंत 2 धावा मैदानाच्या आतमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. 2 धाव्यांपासून कोणताही क्षेत्ररक्षक या दोन्ही बॅटरला थांबवू शकणार नाहीये. संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 13 या अंकावरती. ओव्हर क्रमांक 2 मध्ये सुयश बामरस आलेत आणि बॅटिंग राहुल करतोय, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 3 धावा आलेल्या आहेत. राहुल आणि सागर साईड टीमसाठी एक आशा पल्लवित करणारे स्ट्रोक खेळतील का? हा बॉल सोडून दिलाय, परंतु अचूक टप्प्यावरती बॉल रिलीज सुयशने केला होता. आणि सुयशचा अँगल जर आपण पाहिला तर अप्रतिम आहे. वेग देखील त्याच्याकडे आहे. आणि ज्या पद्धतीने थोडीशी का होईना मलिंगा ज्या प्रकारे बॉलिंग करतो ना, त्याच प्रकारे त्याची थोडीफार स्टाईल आहे. पहा ज्या पद्धतीने त्याचा अँगल आहे, ज्या पद्धतीने तो लाईनअप घेतोय, ज्या पद्धतीने तो बॉलिंग करतोय, पहा अगदी ज्या पद्धतीने मलिंगा स्टाईल. इथे मात्र पहा चेंडू हवेमध्ये उभा आहे. कॅच घेण्याची नामी संधी. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप झालाय. एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये केलं आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत. अमर बामरसने पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च केल्या. त्यानंतर सुयश बामरस आलेत, त्यांनी देखील आतापर्यंत 4 धावा खर्च केलेल्या आहेत. 3 बॉलच्या पाठीमागे. एकही मोठा फटका आलेला नाहीये त्यांच्या बॅटमधून, कारण सुयश यांच्याकडे व्हेरिएशन चांगला आहे, अचूक टप्पा चांगला आहे, भेदक मारा देखील तितकाच चांगला आहे. एक घातक गोलंदाज म्हणून ते वडगाव टीमचे आपल्याला पाहायला मिळतात. संघाचे कॅप्टन आहेत, संघाचे नेते देखील आहेत आणि लीडरशिप करत असताना आज मोठी जबाबदारी त्यांच्यावरती आहे. चला थोडासा स्पीडअप ठेवा विनंती असेल. वेळ जास्तीचा घेऊ नका, कारण खूप मॅचेस आपल्याला खेळवायचे आहेत अजून. हो इथे मात्र पहा बॅटचा फ्लो ओपन केला होता, बॅटचा चेहरा देखील, परंतु या वेळेला अगदी टप्प्यामध्ये बॉलला घेऊ शकले नाहीत. लेग बायच्या स्वरूपामध्ये यस बॅटच्या साह्याने एक धाव धावपलकावरती घेतली जाते आणि एका धावेच्या मदतीने धावपलकावरती धावा आहेत 16 धावा. समोरच्या दिशेने फटका सजवलाय. लॉंग ऑन रिजन मध्ये फिल्डर आहेत. बॉलची फेकी अगदी लगोलग केली जाते. तोपर्यंत एकच धाव मिळते या बॉलच्या पाठीमागे. प्रथमतः बॅटिंग करत असताना सायली टीमला मात्र मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत घ्यावी लागेल, कारण आम्ही सातत्याने सांगत आलोय तुमच्याकडे ज्या वेळेला तुम्ही प्रथमतः बॅटिंग करता त्यावेळेला तुम्हाला मोठी मेहनत घ्यावी लागते. आणि जर पहिल्या डावामध्ये तुम्ही मोठी जास्त मेहनत घेतली तर नक्कीच तुम्हाला दुसऱ्या डावामध्ये कमी मेहनत घ्यावी लागते. परंतु प्रथमतः बॅटिंग करताय, तुमच्याकडे धावा कमी असतील तर तुम्हाला पहिल्या डावामध्ये कमी मेहनत केल्यामुळे दुसऱ्या डावामध्ये त्या धावांचा बचाव करण्यासाठी खूप मोठी मेहनत करावी लागते. याला फटका फसलाय. मिस टायमिंग स्ट्रोक. 30 सर्कलच्या आतमध्ये कव्हर रिजन मध्ये जो क्षेत्ररक्षक होता सूरज, त्यांनी मात्र हाताची ओंजळ केले. ओंजळीमध्ये अलगद बॉलला अडकवलं आणि धक्का क्रमांक 2 साईड टीमला. राहुल देखील माघारी परतला जातोय. सुंदर गाणे आपल्याला डीजे मास्टर यांच्या माध्यमातून ऐकायला मिळतात. सकाळपासूनच खऱ्या अर्थानं प्रेक्षकांची मनं डीजे मास्टरने मात्र जिंकलेली आहेत आणि जे प्रेक्षकांना गाणे हवेत तेच गाणी मात्र प्रेक्षकांच्या भेटीला डीजे मास्टर घेऊन येत आहेत. आणि या स्पर्धेची शोभा आणि या स्पर्धेला 4 चांद देखील ते देखील लावत आहेत.
पहिलाच बॉल पेस करत असताना या ओव्हर मधील डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. हाताची ओंजळ करत असताना मात्र चांगली कॅच पकडले. धक्का क्रमांक 3 सायली टीमला. सागर देखील माघारी जड पावलांनी जात आहेत. थँक्यू सो मच. मैदानाच्या आतमध्ये दोन गडी कोसळलेले आहेत मी म्हणेन आणि या बॉलवरती तिसरा देखील गडी कोसळला. जो सागर होता तो मात्र आशेचा किरण होता सायली टीमसाठी. तो आशेचा किरण देखील मावळलाय. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनिकेत आलेत. ओहो हा बॉल सुरेख होता. अगदी सुमितचं गोलंदाजाचं कौतुक मी करेन. एक उदयमुख खेळाडू आहे, युवा टॅलेंटेड खेळाडू आहे आणि ऑफ स्टंपवरती बॉल पिचिंग केल्यानंतर त्याला माहीत आहे वेग धारण तो करतोय. आगीचे निखारे मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने टाकले जातात ना त्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेटने पुन्हा एकदा तयार. हा बॉल चाबूक शॉट खेळलाय. गॅप मध्ये चेंडूला पाठवलाय परंतु बॅकअपला क्षेत्ररक्षक येतील. एक धाव पूर्ण केले. दुसऱ्या धावेची पराकाष्ठा केली जाते आणि 2 धावा इथे यशस्वीरित्या पूर्ण केल्या जात आहेत. मैदानाच्या आतमध्ये जर तुमच्या बॅट मधून चौकार षटकार येत नसतील तर तुम्हाला एकेरी दुहेरी धाव घ्यावी लागते आणि एकेरी दुहेरी धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरसावावं लागतं. हा बॉल लेग स्टेप वरती केलेला आहे. हलकीशी अपील देखील विकेट किपरने केलेली आहे परंतु हा बॉल जर आपण पाहिलं तर सुरेख आहे. अगदी या बॉलच्या पाठीमागे जर आपण पाहिलं तर सुमितने वेग काढून घेतला होता. रोल फिंगर केले होते. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा टर्न झाला आणि त्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. तिसऱ्या षटकामध्ये मी म्हणेन धावा कमी खर्च केलेत सुमितने. यावेळेला टप्प्यात आलाय. कार्यक्रम होणार का? हो कार्यक्रम झालाय. फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून आलाय. डीप मिड विकेट रिजन क्लिअर करत असताना बॉल सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. मैदानाच्या आतमध्ये अनिकेतच्या बॅट मधून एक षटकार आल्यानंतर अगदी सायली टीमच्या डकआउट मधून टाळ्यांचा गजर होताना पाहायला मिळालाय. हा षटकार आहे ना तो सायली टीमचा आत्मविश्वास वाढवणारा षटकार आहे. थोड्याशा का होईना अशा पल्लवित झालेला आहे आणि धावफलकाला आता एक चांगला आकार येत असताना धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 25 या अंकावरती. हाफ ट्रॅकर बॉल होता. शॉर्ट टर्म पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची इनर एज लागले. विकेट कीपर अमर बामरसने कोणतीही चुकी केलेली नाहीये. विकेट गिरता हुआ संगीत बजता हुआ. हम चलेंगे डीजे के पास. यू गए यू आए. सहा चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. अगदी 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर संघाची धावसंख्या एकत्रित जाऊन पोहोचले 25 या अंकावरती. खरं तर सायली टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना ज्या प्रकारे बॅटिंग त्यांना करायची होती त्या प्रकारे बॅटिंग झाली नाहीये. अतुल मोरे स्वस्तात माघारी परततात. नंतर विकेटची पडझड पाहायला मिळाली आणि त्यानंतर मात्र गोलंदाजांचा तिकट मारा सायली टीमच्या फलंदाजांवरती थोडासा प्रभावित करणारा पाहायला मिळाला. गोलंदाजांची अप्रतिम धारदार गोलंदाजी राहिली. हा बॉल डावी एष्टी सोडून जाणार आहे. पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल खराब पाहायला मिळालाय. ओमकार अगदी कमी गतीने हा बॉल रिलीज केला होता परंतु दिशा त्यांची खराब होती. टप्पा अचूक होता. या बॉलच्या पाठीमागे मिळेल 1 धाव आणि एका धावेच्या मदतीने माफ करा 2 धावा या बॉलच्या पाठीमागे
आणि 2 धाव्यांच्या मदतीने धावफलकावरती धावा आहेत तब्बल 27 धावा. मैदानाच्या आतमध्ये पंचांची भूमिका चांगल्या प्रकारे पाहायला मिळते आणि इथे मात्र डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. सत्तावीस धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकामधील काही चेंडू शिल्लक आहेत. इन बिन 3 आणि इथे मात्र आणखीन एक डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. हाई बॉल डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते की काय पाहणं गरजेचं आहे. यस, विकेटचं पतन म्हटल्यानंतर डॉट बॉलची सांगता आणि लागोपाठचे डॉट बॉल येताना पाहायला मिळतात ते म्हणजे 3. शेवटच्या षटकामध्ये अवघ्या 2 धावा आलेत आणि पूर्णपणे गोलंदाजांनी सायली टीमच्या फलंदाजांना बांधून ठेवलंय मी म्हणेन. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आणि आम्ही विनंती करत आहोत की आदरणीय श्री दिनकर दादा पोपळकर साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते हा कॉइन स्पिन करायचा आहे. एका बाजूला असेल वेनेखोल टीम तर दुसऱ्या बाजूला असेल रोहट टीम. खरं तर वेनेखोल टीमने देखील एक सामना जिंकलाय आणि रोहट टीमने देखील एक सामना जिंकलाय. ही मॅच खूप महत्त्वाची आहे दोन्ही टीमसाठी देखील. हा सामना जर जिंकताय तर पुढे प्रवेश करताय, नाही तर 99% तुम्हाला या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. म्हटल्यानंतर मॅच खूप महत्त्वाची आहे. कॉल कोण देणार, रोहट टीम की वेनेखोल टीम? वेनेखोल टीमचे कॅप्टन कॉल करतील. एका बाजूला पोपळकरवाडी, एका बाजूला सनराइज असा कॉल आहे. पोपळकरवाडी असा कॉल केलाय परंतु सनराइज असा कॉल आलेला आहे. टॉस जिंकलाय आरसीसी रोहट या टीमने. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग घेतोय. 4 षटकांचा सामना आहे, फिल्डिंग करत आहात आणि 2 मॅचेस खेळलेत, 1 मॅच जिंकले, 1 मॅच गमावले. ही मॅच खूप महत्त्वाची आहे आणि इम्पॉर्टंट आहे कारण ही मॅच जर तुम्ही जिंकताय तर पुढे जाण्याचा चान्सेस आहेत, अन्यथा या स्पर्धेतून बाहेर जावं लागेल. काय रणनीती? आता दुपारचा टाइम आहे आणि पिच पण बऱ्यापैकी गरम झालाय आणि बॉल लवकरात लवकर जुना होतोय, लवकर बॉलचा फर निघतोय. तर आम्ही प्रयत्न करू की त्यांना कमीत कमी रनामध्ये, जसं की आता सगळ्याच टीमने चांगला स्कोर केला तरी आम्ही 35 ते 40 मध्ये थांबू त्यांना 4 ओव्हरमध्ये.
थँक्यू सो मच विजय दादा. तुम्ही टॉस गमावलाय, बॅटिंग करायचे. ज्या प्रकारे त्यांची परिस्थिती आहे तशीच तुमची परिस्थिती आहे, कारण 2 मॅच तुम्ही खेळला, 1 मॅच गमावली, 1 मॅच जिंकले. ही मॅच तुम्हाला जिंकावीच लागेल. या स्पर्धेमध्ये आव्हान टिकवायचं असेल, काय रणनीती असेल, किती धावांपर्यंत मजल मारू शकता, मैदानाचा विचार केला तर 60-65 धावा बनतायत, त्या देखील चेसिंग केल्या जात आहेत. काय रणनीती असेल या मॅचमध्ये? रणनीती ही असेल की जास्तीत जास्त स्कोर करायचा आणि शेवटी बघा इथून हरलं तर बाहेरच जायचं आहे. त्यामुळे गमावण्यासारखं काय नाही, खेळायचं तर जिंकण्यासाठी खेळायचं बस, हा हा मनामध्ये निश्चय आहे. दोन्ही टीम्सला खूप साऱ्या शुभेच्छा. करो या मरो अशी लढत आहे. ऑल द बेस्ट दोन्ही टीम्सला. टॉस मध्ये काय घडलं मित्रांनो? टॉस जिंकलाय आरसीसी रोट या टीमने. टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय वेनिकोल या टीमला. आणि खरं तर आपण पाहिलं ना तर मॅच आहे करो या मरो, डू और डाय. जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. त्यामुळे मॅच महत्वाची आहे. आणि त्याचबरोबर आम्ही आरसीसी रोड टीमच्या कॅप्टनना देखील भिंतीवरचा आकर्षक घड्याळ देतो. या स्पर्धेमध्ये ते सहभागी झालेत. विघ्नहर्ता एंटरप्राइजेस श्री सचिन दादा शिंगरे साहेब यांच्या माध्यमातून आम्हाला हे आकर्षक घड्याळ सौजन्य लाभलेलं आहे. त्यांचंही आम्ही आभार मानतो. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने. मॅचला होते सुरुवात. पूर्वार्ध खेळ समाप्त झालाय, उत्तरार्ध खेळाला होते सुरुवात. आणि या मॅचचा आवाजामध्ये करूया बदल. ऐकूया कॉम्बॉक्स मध्ये सचिनजी शेडगे सर यांच्या वाणीतून दुसऱ्या डावाची कहाणी. थँक्यू सो मच महागुरु. माफक आव्हान ठेवलं गेलं ते म्हणजे बॅटिंग करत असताना टीम्स आपल्याला पाहायला मिळते. साई टीम्स यांनी वडगाव टीम समोर, वडगाव टीमचे सामवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळते अमर बामरस. दुसऱ्या बाजूला सुयोग. पहिला चेंडू पाहता आपण भिरकावला गेला, परंतु ते 30 यार्ड मध्ये सुरक्षित रक्षण आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळते संघाचा कॅप्टन अतुल. गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळते. 36 धावाचं छोटंसं आव्हान, परंतु या आव्हानाला कडवं करावं लागेल ते म्हणजे साई संघाला. आणि या टीमला त्याच्यासाठी गणलं जातं. तो कारनामा केला जाईल का? इथे बाजू समोरच्या बाजूने फटका जरूर आलाय, तिथे गपलत पाहायला मिळाली. आणि पहिलाच चौकार येतो बॅट्समन अमरच्या बॅट मधून. तू थोड़ा सा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है, एक दिन वो भी आएगा और कहलाएगा चल अब तेरी बारी है. आता इथे वडगाव संघाच्या माध्यमातून 36 धावाचा पाठलाग करणारी सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. गाडींचा बाकासूर अर्थातच अमर बामरस तर दुसऱ्या बाजूला सुयश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक वरती पाहतो आपण अतुल. पुढचा चेंडू कोलवर पद्धतीचा चेंडू, इथे फटका फसला गेला, मिस टाइम पाहायला मिळतो. तिथे सोडला झेल. मॅच मध्ये युटर्न घेतलाय की काय? आता झेल कोणाचा सोडला? अमर बामरस. ज्या अमर बामरसनं सलग या मॅच मध्ये देखील कहर माजवलाय त्या अमर बामरसचा झेल सोडला. म्हणजे एकच म्हणेन चव जाऊन चोथा केला, आता गुलाबजाम वाटी सुटला. ही मॅच तुम्हाला त्या पद्धतीची पाहायला मिळते. ही जर कॅच घेतली असती तर अर्धा सामना मी तर म्हणे खिशामध्ये टाकला असता, परंतु विकेट घेता आली नाही. पुन्हा एकदा पाहतो आपण लेग साइडला ग्लान्स केला. आता पुन्हा संधी क्रिएट झाली. आता यावेळेस चुकीचं होणार नाही. पुन्हा तोच क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो ज्याच्या माध्यमातून पहिला झेल सोडला, त्यानेच पुन्हा एकदा केले पुनरागमन टोकडीचे. मॅच म्हटलं गेलं तर तुम्हाला संधी असतात. आता पाहायला गेलं तर दोन्ही टीमच्या माध्यमातून एक एक मॅच जिंकले. ही मॅच एका टीमसाठी खूप महत्वाची आहे, परंतु दुसऱ्या टीम जी पराभूत टीम होणार त्याला अजून एक संधी असणार. यालाच तर म्हटलं जातं लीग फॉर्मॅट मधील क्रिकेट. आणि ते क्रिकेट कोणी जागा केलं असेल तर याच विभागामध्ये पाहायला मिळते, अर्थात ग्रामस्थ मंडळ पोपळकरवाडी. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतंय. इथे वाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. गोलंदाजी मार्कवर अतुल आपल्याला पाहायला मिळते. दिशेपासून भरकडला गेला,
परंतु आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. गणरायाचं दुसरं रूप अर्थातच स्वरूप मैदानाच्या आतमध्ये. इथे कॅच पकडली गेली. मॅच मित्र म्हणे पकडली का काय. इथे पुन्हा एकदा झेल उडालाय. इनफिल्ड मध्ये आउटफिल्ड मध्ये धावत असताना बाद शेवटच्या मोमेंटला चेंडू जाईल. वन बाउन्स सोडदर मिळतील 4 धाबा. आले गेलेत आणि त्याचबरोबर धावून काढलेला धाबा. एकंदरीत पाहतो आपण 11 धाबा आणि 2 विकेट देखील कॅरी करण्यात आलात. मेन मित्र म्हणेन गोल्डन विकेट अमर बामरस ही गोल्डन विकेट होती. या मॅचचं ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर पाठवलं गेलं. परंतु आता सामना संपला नाही कारण की स्वरूप आणि सुयश हे मैदानाच्या आतमध्ये बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांच्यावरती विश्वास ठेवला गेला त्यांच्या पूर्ण टीम्सने. आता हा टीम अडचणीत सापडले. आपले ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर जरूर गेलं परंतु आता टीमला आम्हाला इथून पुढे जिंकून द्यायचं आहे हे सांगावं लागेल टीम वडगाव टीमच्या या दोन्ही फलंदाजांना. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज ओमकार. आकार उकार मकार नाव त्याचं ओमकार. गोलंदाजी मार्क वरती. इथे फटका मी तर म्हणेन त्या पद्धतीचा पाहायला मिळाला नाही. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. चेंडू येतोय डॉट. स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळतं सुयश उंचपुरा खेळाडू अर्थातच या टीमचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. कप्तान त्याला सीनातान सर्वस्व जबाबदारी घ्यावीच लागेल. इथे फटका जरूर आला. इनफिल्ड मध्ये रनआउटचा धोका होईल का डायरेक्ट हिटचा मानस होता परंतु शेवटच्या मोमेंटला पाहतोय आपण सुखरूप आपल्या क्रीज मध्ये पोहोचला गेला सुयश आणि तिथे मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेने धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 12च्या घरात आपल्याला पाहायला मिळते. मयूरजी पोपळकर आपल्याला गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं या असोसिएशन मधील खऱ्या अर्थानं विचार करायचा झाला तर मोडी विभागातील असा एक गुणलेखक त्याने खऱ्या अर्थानं आपल्या नावाची धमक आणि चमक देखील आपल्या लेखणीतून पाहायला मिळते. इथे खोलवर पद्धतीचा चेंडू तो बुंद्यातील चेंडू आपल्याला पाहायला मिळते. तिथे काय घडते मैदानाच्या आतमध्ये थोडस आपण पाहायचं आहे. चला पाण्याची व्यवस्था करायची आहे आपण. थोडस तिथे पाय घसरला गेला नक्कीच तिथे पाण्याची मागणी केली गेली. खऱ्या अर्थानं पाहता पोपळकर वाडी गावाची भूषणावळ आज आपल्याला याच देही याच डोहा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं 2 दिवसीय लीग फॉर्मॅट स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि ही स्पर्धा कुठे आयोजित केली अर्थात ज्या विभागाला खऱ्या अर्थानं ज्या विभागाला क्रिकेटची क्रीडा पंढरी म्हणून गणलं जातं जिथून पाहायला गेलं तर खेळाडूंचा उदय होतो आणि क्रिकेटच्या खेळाला एक मोठं ग्लॅबर येतं ते गाव अर्थातच पाहायला मिळतंय. मानकोली भिवंडी शहरातील एक नामवंत आपल्याला गाव पाहायला मिळते. याच गावचा आपल्याला सितारा पाहायला मिळेल. अर्थातच पाहतोय दीपेश माळी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या नावावरती देखील अनेक असे विक्रम आहेत. त्याने आपल्या गावासाठी भरपूर काही कमवलंय परंतु आज खऱ्या अर्थाने सातारा जिल्ह्यातील तारे सितारांची रेचल मैदानाच्या आतमध्ये कोणत्या पद्धतीचे राहणार अमर बामरस त्यामधलं एक ट्रम्प कार्ड मैदानाच्या बाहेर गेले. आता पाहतो आपण पुन्हा एकदा कमबॅक केले ओमकारनं. पुढचा चेंडू कसा असेल. इथे फटका जरूर आला मी तर म्हणे फटका फसला गेलाय. पुलचा फटका होता परंतु इथे पुन्हा एकदा जेल सोडला गेला. काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. करंजे टीमनं देखील असे जेल सोडले होते. त्यांना मॅच गमवावी लागली होती. ती मॅचची पुनरावृत्ती करणार का साळी संघाचे खेळाडू. क्षेत्ररक्षण करताना कुठेतरी साथ मिळत नाही. इथे तुम्हाला जंजीर बनवावी लागेल. एकमेकाच्या हातामध्ये हात द्यावा लागेल आणि खांद्याला खांदा लावून तुम्हाला कार्य करावं लागेल तरच आपल्यामध्ये विजय व्ही फॉर विक्ट्री तयार करू शकतो. मॅच मध्ये काय घडतंय काय बिघडतंय पुन्हा एकदा जाऊयात आपण. ओमकार खोलवर पद्धतीने अक्षरशः बुंद्यातील चेंडू हाताळण्याचा प्रयत्न झाला गेला गोलंदाज ओमकार यांच्या माध्यमातून. एक उंचपुरा खेळाडू त्याच्या माध्यमातून सातत्याने या पद्धतीचे चेंडू म्हणजे त्याच्याकडे असलेला सराव आपल्याला पाहायला मिळतोय. साई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावसंख्या जाऊन बोलली तब्बल 16च्या घरामध्ये. 16 अंकाचा विचार करायचा झाला तर अवघ्या 16व्या वर्षाच्या आयुमध्ये एका क्रिकेट प्रेमीने या पहिलं पाऊल टाकलं गेलं अर्थातच भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर सर.
अखंड टेनिस क्रिकेट विश्वाला आपल्या नावाची दखल घेण्यास भाग पडलं. इथे चुकी झाली नाही. इनफिल्ड मध्ये सुरेख जल आपल्याला पाहायला मिळतंय. दे धक्का, इरादा पक्का, खेळाडू बॅक टू डग आउट. टोक डीजे. थँक्यू सो मच डीजे. दोन मोठे धक्के दिले ते म्हणजे वडगाव टीम्सला. अर्थातच साई संघानं सांगून दिलं धावा जरी आमच्याकडे कमी आहेत परंतु आम्ही इथे मॅचला पलटवार नक्कीच करणार हे सांगून दिलं खऱ्या अर्थानं. इथे आम्ही आमच्या टीमच्या आमच्या गावाच्या नावासाठी इथे आलोय. मग आम्ही ते कार्य करताना कुठेतरी कमी पडणार नाही याची उणीव भासून दिली नाही ती म्हणजे साई संघानं. याच्यानंतरचे मॅच आपल्याला 3 ओव्हरच्या खेळवल्या जातील याची देखील आपण दक्षता घ्यायची आहे कारण की आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. अजून खूप साऱ्या मॅचेस आपल्याला खेळवायच्या आहेत त्याची देखील आपण दक्षता घेणे गरजेचं राहील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय शैलेश पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज राहुल. इथे पाहतो आपण पायालगतचा चेंडू आपल्याला पाहायला मिळता. लेग बिफोरच्या विकेटची मागणी करण्यात आली परंतु पंचांनी शहानिशा केली की लेग सम सोडून कुठेतरी चेंडू बाहेर जाताना पाहायला मिळाला आणि ती शहानिशा पंचांच्या माध्यमातून करण्यात आली आणि चेंडू हा आपल्याला डॉट पाहायला मिळाला. क्रिकेटची भाषा बोलावी लागेल. बॅटच्या साईनं तुम्हाला उत्तर द्यावा लागेल. दुसऱ्या बाजूला चेंडूच्या साईनं उत्तर द्यावा लागेल. इथे फटक्यामधील तडाखा पाहायला मिळतोय आणि चेंडूला फेकून दिलंय मैदानाच्या बाहेर. षटकार आलाय. बॅट्समन पाहतोय आपण सुयशच्या बॅटचा बोलतोय बल्ला. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये पाहतोय दुसऱ्या चेंडूवरती मोठा प्रहार केला गेला. संघाचा कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आपल्या टीम साठी किल्ला लढवताना पाहायला मिळतो. टाळ्यांचा वर्षाव करण्यात आला परंतु दुसऱ्या बाजूला राहुलला देखील कमी रेकूल चालणार नाही. त्याच्याकडे पुनरागमन करण्याची क्षमता देखील आहे. इथे फटका जरूर आला. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जाईल. तिथे पाहतो आपण स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक धावत पळत आला आणि त्याच्या माध्यमातून दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केलाय का आणि पंचांचा OUT आउटचा इशारा. कानीमध्ये ट्विस्ट. (23) धावफलक आपल्याला पाहायला मिळते. इथे पाहतो आपण मैदानाच्या आतमध्ये घडलं काय घडलं हे की खऱ्या अर्थानं तिथे एक धाव होती. तिथे दुसऱ्या धाव्याचा मानस राहिला गेला परंतु शेवटच्या मुवमेंटला पाहता फेकी देखील आपल्याला सुरेख पाहायला मिळाले आणि श्रीरक्षकाच्या माध्यमातून देखील गॅदर करण्यात आलं आणि तिथे पंचांच्या माध्यमातून OUT आउट फिंगर रोल झालं गेलं आणि पंचांच्या माध्यमातून मैदानाचा बाहेरचा रस्ता देण्यात आला गेला. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपला राज. या राजला इथं राज करावा लागेल या मॅच मध्ये. 23 धावा 36 धावांचं माफक आव्हान असताना देखील घाम फोडलाय मी तर म्हणेन वडगाव टीम्सला. अर्थातच साई टीम्सने. इथे समोरच्या बाजूने पुन्हा एकदा फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक पकडलाय जेल. पुन्हा एकदा कहाणीमध्ये ट्विस्ट. टोक डीजे.
असेल तर इथे तुम्हाला 6 मध्ये 11 बनवाव्या लागतील अर्थातच वडगाव टीमला. आणि जर का विजयाची भाकर तुम्हाला देखील खायची असेल टीम्स सायळी तर इथे तुम्हाला 6 मध्ये 11 रोखाव्याच लागतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाजी ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. फलाट क्रमांक 4 वर आलेली गाडी अर्थातच टीम सायळी संघाच्या माध्यमातून अनिकेत आपल्याला पाहायला मिळते. बॅटर मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि शैलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकला आपल्याला शैलेश पाहायला मिळते. 6-11चं समीकरण काय होणार आहे मॅच मध्ये. इथे आखू टप्प्याचा चेंडू त्याच्यावरती मोठा प्रहार चेंडू जाईल. इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार ठोकणीचे सो मच. मैच ला पुनरागमन केले. मत भूलो तब तक वार जब तक तेरी जवानी है और शैलेश नाम की पूरी टीम दीवानी है. तो षटकार आला गेला आणि त्याच्यानंतर बाद आपण दबाव सक्त आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजाच्या वरती अर्थातच अनिकेत. पहिल्या चेंडूवरती पाहिला आखू टप्प्याचा चेंडू होता. कुठेतरी मी तर म्हणेन चुकी केली आणि त्या चुकीचं पुनरावर्तन अर्थातच आलेला सिक्सर. मॅच मध्ये पुनरागमन झालंय परंतु मॅच सोडायला तयार नाही सायळी संघ. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न राहिला गेला. इनफिल्डचा क्षेत्ररक्षक धावर पद जाणार तत्पूर्वी 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा मान. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धाव होणार का. 2च धावेवरती समाधान मानावं लागते. या 2 धावेनं धाव संख्या जाऊन पोहोचली तब्बल पाहतो आपण 34च्या घरामध्ये. फक्त 2 धावेची आवश्यकता असणार ते म्हणजे येणारे चेंडू असतील 4 आणि 2 धावा. इथे मी तर म्हणेन पुनरागमन करता येईल का. लक फॅक्टर ऑन होणार का टीम साई टीम साठी. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथे फक्त दिशा देण्याचा प्रयत्न आणि पाहतोय काय मैदानाच्या आतमध्ये फक्त मिळेल 1च धाव आणि विजयाच्या उंबरठ्यावरती जाऊन आपल्याला पाहायला मिळते टीम वडगाव पाहायला मिळते. फक्त 1 धावेची नितांत आवश्यकता असणार आहे. 1 धावेपासून वंचित असेल टीम वडगाव पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. 4 ट्रॉफीज आपल्याला पाहायला मिळतात. लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज. खऱ्या अर्थानं चाहत्यांना काय हवं असतं क्रिकेट प्रेमींना काय हवं असतं तरी चमचमती ट्रॉफी आणि खऱ्या अर्थानं लक्ष वेधून घेणाऱ्या ट्रॉफीज ऑर्गनाइज आपल्याला पाहायला मिळतात. इथे झेल उडाला. हा झेल महत्वाचा होईल का परंतु हा झेल देखील सोडला गेला आणि मॅच जिंकली गेली. हार्ड लक बॅड लक टीम साई संघ. तुम्हाला अजून देखील एक संधी आहे परंतु पुढील मध्ये प्रवेश करताना आपल्याला पाहायला मिळते अर्थातच टीम वडगाव तुम्हाला पुढील सामन्यासाठी देऊयात आपण बेस्ट ऑफ लक आणि खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच चला नंतरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल त्या टीम्सने ज्या टीम्सने क्षेत्ररक्षण घेतलंय. आपण लगोलग मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे आणि ही मॅच आपल्याला 3 ओव्हरची खेळवण्यात येईल. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आली वेळ खूप कमी आहे त्यामुळे 3 ओव्हर्स आपल्याला पाहायला मिळतील. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट कप्तान चलासीनातान ज्याने खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर दुसरं स्पेल घेऊन आला. त्या स्पेल मध्ये फक्त 6 धावा खर्च केला आणि बॅटिंग करत असताना आपल्या टीम साठी भरपूर साऱ्या धावा कम